12वी दोघांचीही झाली होती. 12वी झाल्यानंतर दोघांनीही ऍडमिशन घेतलं, ते म्हणजे BCA ला, म्हणजेच ग्रॅज्युएशन. जेव्हा ग्रॅज्युएशन करण्यासाठी एकाच कॉलेजमध्ये एका तरुणाने आणि एका तरुणीने ऍडमिशन घेतलं, त्यावेळेला त्या कॉलेजमध्ये दोघांची ओळख झाली. नोट्सबुक देण्या घेण्यावरून दोघांमध्ये भाषण सुरू झालं. दोघांचे नंबर एकमेकांना देण्यात आले. दोघांचीही चांगली ओळख झाली. व्हॉट्सअप, इंस्टावरती चॅटिंग देखील सुरू झाली. त्या दोघांमध्ये संभाषण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्येच त्या दोघांचं ओळखीचं रूपांतर हे प्रेम प्रकरणात झालं. प्रेम प्रकरणात रूपांतर झाल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध देखील झाले. तारुण्य अवस्थेमध्ये दोघांमध्ये झालेले शारीरिक संबंध आज टोकाची भूमिका घेत अनेक वेळा त्यांचे अनैतिक शारीरिक संबंध सुरू झाले आणि तारुण्य अवस्थेमध्ये पडलेलं हे चुकीचं पाऊल पुढे चालत राहिलं. आणि एका दिवशी ती तरुणी जेव्हा घरी आली, त्यावेळेला तिचे आई वडील तिच्या मूळ गावी गेले होते. तिची बहीण कॉलेजला गेलेली होती आणि ती तरुणी घरी दुपारच्या वेळेत एकटीच घरी होती. त्यावेळेला ज्या तरुणासोबत तिचं प्रेम होतं, त्या तरुणाचं नाव होतं देवांश पाठक. देवांश हा घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्या तरुणीला धमकी देऊ लागला की तू माझ्यासोबत प्रेम करतेस तर तू आपल्याच कॉलेजमधील माझ्या मित्रासोबत का बोलतेस, त्याच्यासोबत बोलू नको, माझ्यासोबत गद्दारी करू नको, मला धोका देऊ नको. त्याला संशय आला होता. जिच्यावर जेव्हा प्रेम केलं, जिच्यासोबत स्वप्न रंगवले, ती आपल्याला धोका देते असा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि त्याने तिला धमकी देत देत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तो तिथून देवांश फरार झाला. फरार झाल्याच्या नंतर जेव्हा त्या तरुणीची मोठी बहीण कॉलेजमधून घरी आली, त्यावेळेला घरी आल्याच्या नंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली तिची बहीण तिला दिसून आली. बहिणीची ती अवस्था पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर त्या तरुणीने ताबडतोब मूळ गावी गेलेल्या आई वडिलांना संपर्क साधला. आई वडील धावत पळत घरी आले. घरी आल्याच्या नंतर पोलिसांना तोपर्यंत मोठ्या बहिणीने तक्रार दिली होती. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आली. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि तेथील छिन्न विछिन्न पडलेली संपूर्ण अवस्था परिस्थिती पाहून पोलिसांच्या डोक्यामध्ये संशय निर्माण झाला की यामध्ये काहीतरी भयानक अशी सत्यता आहे. जेव्हा कॉलेजमध्ये चौकशी करण्यात आली तेव्हा असं निष्पन्न झालं, समोर प्राथमिक माहिती अशी आली की त्या तरुणीचे प्रेम प्रकरण होते देवांश पाठक या तरुणासोबत आणि संशयापोटी प्रेमामध्ये तडा गेल्यामुळे वाद निर्माण झाला आणि या वादापायीच त्या आरोपी देवांश पाठकने हिची हत्या केली. देवांशचा शोध सुरू केला. देवांश हा फरार होता, परंतु तेथे पडलेला तो धारदार शस्त्र, चाकू आणि जेव्हा देवांशच्या घरी गेले तेव्हा देवांशच्या घरी रक्ताने माखलेले कपडे देखील दिसून आले आणि त्या कपड्यांच्या शोधापायी रक्ताचा रिपोर्ट देखील त्या तरुणीशी मॅच झाला आणि रक्ताने माखलेले ते कपडे, धारदार शस्त्र याच्या तपासामध्ये देवांशला पकडण्यात आलं. देवांशला पकडल्याच्या नंतर त्याच्यावर पोक्सो आणि अनेक विविध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल करताना सांगितलं होतं की त्या आमच्या मुलीसोबत खून करण्याच्या अगोदर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं आणि न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. आज त्या तरुणीला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत. लवकरच न्याय मिळेल, परंतु या घटनेने संपूर्ण परिसरात आज हळहळ व्यक्त केली जाते. आरोपीबाबत संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते. आरोपी देवांश पाठक याच्यासोबत जोडलेलं प्रेम प्रकरण तरुणीच्या जीवाशी आलं आणि या अनैतिक संबंधाचा अंत झाला. आई वडिलांचे संस्कार विसरून आज शारीरिक सुखासाठी काम वासनेच्या लोभापायी अंधाधुंद तरुण पिढी चुकीच पाऊल उचलताना आपल्याला पावलोपावले दिसून येते. पावलोपावली घटना उघडकीस येत आहेत. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणी घडलेली ही घटना आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत
धन्यवाद.